पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की दामिनी सावित्रीला म्हणत असते की अहिल्यावहिनींनी पारूला राधा बनायला सांगितले. तेव्हा सावित्रीला विश्वासच नसतो. मग त्यानंतर ती म्हणते की खरंच काय सांगता. त्यानंतर मग दामिनी तिला अहिल्याकडे घेऊन जाते आणि त्यावेळेस सांगते. तेव्हा अहिल्या तिला सांगते की हो, पारूला राधा बनायला सांग. आणि त्यानंतर मग दामिनी सावित्रीला म्हणते की आत्ता तरी विश्वास बसतोय तुला, की आत्ता तरी जाऊन सांगशील ना मग. तेव्हा सावित्री म्हणते की हो जाते, लगेचच जाते. आणि त्यानंतर मग सावित्री पारूकडे ते कपडे घेऊन जाते आणि पारूला देते आणि पारूला म्हणते की पारू हे घे, तुला अहिल्या मॅडमने राधा बनायला सांगितले आणि तुला माहिती आहे का कृष्ण कोण बनणार आहे. तेव्हा पारू म्हणते की कोण. सावित्री म्हणते की आदित्य बाबा बनणार आहेत. आणि हे ऐकल्यानंतर पारूला तर खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर सावित्री ती पिशवी पारूकडे देते आणि तिथून जाते. पारू तिला थँक्यू म्हणते आणि खूपच आनंदाने खूपच खुश असते असं आपल्याला पाहायला भेटते. असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.